नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत शासन स्तरावर एक अतिशय महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे आणि यावेळी सरकारने स्पष्ट आव्हान वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध केलेले आहे. या आव्हानाचा मुख्य उद्देश एकच आहे की कर्जमाफी योजनेतून एकही शेतकरी वंचित राहू नये. त्यामुळे ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शांततेने आणि नीट समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे. सध्या वास्तविक शेतकरी निवारण योजना 2026 साठी थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तयार करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्तरावर वेगवेगळे सुरू आहे. सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की अनेक शेतकऱ्यांची आधार कार्डची माहिती, बचत खाते क्रमांक, मोबाईल नंबर तसेच इतर माहिती बँक आणि संबंधित संस्थांकडे पूर्णपणे उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड करणे शक्य होत नाही आहे. याशिवाय आणखी एक मोठी समस्या समोर आली आहे. काही कर्जदार शेतकरी मयत झालेले आहे किंवा काही शेतकरी गाव सोडून दुसरीकडे स्थलांतरित झालेले आहे. अशा परिस्थितीत त्यांची कर्जाची आणि वैयक्तिक माहिती अद्ययावत नसल्यामुळे त्यांचा डेटा अपूर्ण राहतो आणि यामुळे ते कर्जमाफीच्या प्रक्रियेतून बाहेर पडतात निर्माण होते आणि ते कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहतात. म्हणून शासनाने ही विशेष जाहिरात काढून सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचा थेट आवाहन केलेले आहे. शासनाच्या सूचनेनुसार ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय आणि गावातील विविध सहकारी संस्थांमध्येही या याद्या लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या याद्यामध्ये आपलं नाव आहे का याची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आढळले तर विलंब न करता तात्काळ संबंधित जिल्हा बँक किंवा सहकारी सोसायटीमध्ये जाऊन तुमची संपूर्ण माहिती जमा करणे गरजेचे आहे. तुमचे आधार कार्ड, बँक खाते तपशील, मोबाईल नंबर, फार्मर आयडी आणि कर्जाशी संबंधित सर्व माहिती अद्ययावत करून देणे, माहिती सबमिट करणे ही तुमची जबाबदारी आहे. कारण बँकांकडे अद्ययावत डेटा नसल्यामुळे अनेक शेतकरी यादीत योग्य प्रकारे समाविष्ट होत नाही. जर याद्या गावात किंवा कार्यालयात उपलब्ध नसतील तर थेट त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जाऊन तिथून तुम्ही कर्ज घेतले आहे. बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट विचारा की तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत आहे का? तुमच्या कर्जाची नोंद त्याच्या प्रणालीमध्ये आहे का? आणि तुमच्या कर्जावरील व्याज किती झाले आहे? तेच तुमचे कर्जमाफीमध्ये पात्र ठरू शकते. याबाबतची सविस्तर माहिती घ्या. अनेक ठिकाणी बँकांकडून काही आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यामुळे बँकेने किंवा सोसायटीने जे कागदपत्रे सांगितले आहेत त्यांची पूर्तता करून ती तत्काळ जमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची माहिती पूर्ण आणि अचूक असेल तरच कर्जमाफीच्या पोर्टलवर योग्यप्रमाणे भरली जाऊ शकते. याशिवाय अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मयत कर्जदार शेतकऱ्यांना आहे. जर कर्ज तुमच्या वडिलांच्या किंवा कुटुंबाच्या एखाद्या मयत सदस्याच्या नावावर असेल तर त्या कर्जाची वारस नोंद करणे आवश्यक आहे. वारस नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे घेऊन बँकेत किंवा संबंधित सोसायटीमध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. वारस नोंदणी केली तरच त्या कर्जाची माहिती अपूर्ण राहू शकते आणि त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. शासनाने स्पष्ट सांगितले आहे की ही संपूर्ण प्रक्रिया शेतकरी वंचित राहू नये म्हणून राबवली जात आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून ही कर्जमाफीची प्रक्रिया चालू आहे आणि त्यांच्याच एका भाग म्हणून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जरी ही जाहिरात एक विभागाकडून प्रसिद्ध झाली असली तरी पुढील काळात इतर विभागांकडूनच अशाच प्रकारच्या सूचना आणि जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याचा साधा अर्थ असा आहे की सरकार कर्जमाफीच्या संदर्भात प्रत्यक्ष पावले उचलत आहे आणि बँकांना डेटा अद्ययावत करण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःहून पुढाकार घेऊन आपली कर्जाची संबंधित सर्व माहिती बँक आणि सोसायटीमध्ये जमा करणे आपली पहिली प्रायोरिटी समजावी. तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या बँकेत जाऊन तुमचे कर्ज खाते, थकबाकी, व्याज आणि पात्रतेबाबत सविस्तर चौकशी करा. बँक किंवा सोसायटीकडून ज्या कागदपत्रांची मागणी केली जाईल ती कागदपत्रे वेळेत जमा करा. कारण माहिती अपूर्ण राहिल्यास तुमचे नाव अंतिम यादीत समाविष्ट होणार नाही आणि तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल. सध्या प्रशासनाकडून स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे की सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपल्या नावाची खातरजमा करून आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी. ही काळजी घेतली तरच तुम्ही कर्जमाफीच्या प्रक्रियेत सुरक्षितपणे समाविष्ट होऊ शकता. अन्यथा फक्त माहिती अपूर्ण असल्यामुळे पात्र असूनही काही शेतकरी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आजच्या घडीला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निष्काळजीपणा न करता स्वतः बँकेत जाऊन आपली माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रे जमा करणे आणि कर्जमाफीसाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण करणे. शासनाची प्रक्रिया सुरू आहे, बँकांना डेटा अपलोड केला जात आहे आणि याच टप्प्यावर शेतकऱ्यांची सक्रिय राहणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही बँकेत जाऊन आपले कागदपत्रे जमा करा आणि कर्जमाफीपासून वंचित राहू नका. तुम्ही आज केलेलं एक काम भविष्यात तुम्हाला कर्जमाफीचा फायदा घेऊन देईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
जर काही माहिती समजली नसेल तर कमेंट करून विचारा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. फेसबुकवर पाहत असाल फॉलो करून घ्या. ठीक आहे. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.